18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, आपल्या विभागाचे सन्माननीय माजी सभापती मंगलदास बांदल, देवेंद्र शहा, विष्णू काका हिंगे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद, त्याचप्रमाणे रवींद्र करंजखिले, सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या महिला पदाधिकारी, समोर बसलेले माझे सगळे पत्रकार बांधव मित्र, आता वेळ कमी आहे, यानंतरची सभा आम्हाला ओतूर या ठिकाणी घ्यायची, तिथं सभेला सुरुवात झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या निवडणुकीचं मतदान अवघ्या 5 दिवसावर येऊन थांबलं। निवडणुकीच्या प्रचाराचा फक्त 3 दिवस, उद्यापासून 3 दिवस बाकी राहिले। गेल्या 2 महिन्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेली आहे। चर्चेत ह्यासाठी राहिली आहे की ह्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले 2 प्रमुख उमेदवार, एक जो गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये निवडून गेला आणि पुन्हा मतदारसंघामध्ये तोंड दाखवलं नाही, कुठल्याही गावात आला नाही, कुठल्याही गावात विकास निधी दिला नाही, हक्काचा मिळणारा खासदार निधी त्यातला 80% निधी परत गेला असं मी पेपरमध्ये वाचलेलं आहे। कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीला धावून कधी गेला नाही, कोणाचाही फोन घेतला नाही। त्यांना जेव्हा जेव्हा फोन करायचे तेव्हा त्यांचेच पीए फोन उचलायचे, सांगायचे मीच खासदार बोलतोय। आणि दुसऱ्या बाजूला मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही सगळेजण मला 20 वर्षापासून ओळखताय। 2004 ला पहिल्यांदा मी खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो। मतदारसंघ मोठा होता, अनुभव नव्हता, परंतु संपूर्ण मतदारसंघ पादाक्रांत केला। अगदी तामिनी घाटापासून नाणे घाटापर्यंत सगळ्या गावामध्ये, सगळ्या वाड्या वस्त्यामध्ये पोहोचलो। खासदार निधी काय असतो हे मी माझ्या माध्यमातून सगळ्या गावागावामध्ये गेलो। लोकांना अडीअडचणीला धावून जावं लागतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं। कोणाच्या घरामध्ये लग्न कार्य असतं, दशक्रिय असतात, काही असतं, ह्याच्यामध्ये कमीपणा मानायचा नसतो, कारण हीच लोक तुम्हाला निवडून देतात, हीच लोक तुम्हाला दिल्ली पाठवतात। आणि मग आपण दिल्लीला गेल्यावर म्हणायचं की हे दशक्रिया करायचं काम माझं नाही, दिल्लीचं काम आहे। मित्र, कधी मी भेदभाव मानला नाही। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं 20 वर्ष गाव भेट दौरा करत असताना एकही गाव सोडलं नाही, एकही वाडी वस्ती सोडलं नाही। खासदार निधी प्रत्येक गावागावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये पोहोचवला। नुसतं तेवढंच नाही तर लोकसभेमधली सुद्धा कामगिरी माझी तुम्ही सगळ्यांना माहिती नाही आहे। लोकसभेमध्ये 3 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा, 3 टर्म मध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा खासदार मी होतो। ह्याच्या कामगिरीची माझ्या कामगिरीची, संसदेतल्या कामगिरीची तुलना करायची झाली 2014 ते 2019 मी संसदेमध्ये जवळजवळ 1108 प्रश्न विचारले आणि ज्याला आपण निवडून दिलं त्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात फक्त 621 प्रश्न विचारले। लोकसभेमध्ये शेतीविषयक, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मी 81 वेळा आवाज उठवला आणि यांनी फक्त 41 वेळा आवाज उठवला। मी कांद्याच्या भावाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतीमालाला भाव मिळावा म्हणून कांद्यासाठी किमान 16 वेळा, नुसता कांदाच नाही तर शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं, लोकसभेमध्ये संघर्ष केला 16 वेळा। यांनी फक्त 1.5 मिनिटाची 2 किंवा 3 भाषणं केली आणि मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केली। सांगायचा मुद्दा आहे की मी 5-15 वर्ष काम करत असताना दुर्दैवाने माझा पराभव झाला, मान्य। पराभव झाल्यानंतर सुद्धा मी मतदारसंघामध्ये कार्यरत राहिला। एका बाजूला निवडून गेलेला खासदार, एका बाजूला पराभूत झालेला खासदार। मी गावागावामध्ये विकास निधी टाकत गेलो, यांना 1ही रुपयाचा निधी कुठल्याच गावात टाकता नाही आला।
गेल्या 15-16 महिन्यामध्ये एका बाजूला आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या 15-16 महिन्यामध्ये खासदार नसताना जवळजवळ 1500 कोटी रुपयाचा निधी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला. प्रत्येक गावामध्ये पोहोचलो. जवळजवळ 450 ग्रामपंचायतीला निधी देण्याचं काम मी या माध्यमातून केलं. अगदी कोरोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, मृत्यूचा तांडव एका बाजूला असताना लोकांना सहारा देण्यासाठी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली की निवडून दिलेला खासदार डॉक्टर आहे, आपल्याला काहीतरी मदत होईल. पण कोणीही मदतीला आलं नाही. तुम्ही मला बघितलं, मी जवळजवळ माझ्या संस्था असेल माझ्या माध्यमातून 20 ट्रक धान्य गोरगरिबांना वाटलं, अगदी पार कात्रज पासून जुन्नर पर्यंत. माझ्या दृष्टीनं हे सगळं होत असताना ही लोकसभेची निवडणूक देशाची आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचा पंतप्रधान निवडणार आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पुढचे 5 वर्ष ह्या देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची हे ठरवणार आहे. आणि हे सगळं विचार केल्यानंतर एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं. त्याच्याशिवाय दुसरं पर्याय नाही. मग नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुद्धा त्याच विचाराचा महायुतीचा असला तर केंद्रातून जास्तीचा निधी आणण्यासाठी मदत होईल. केंद्रातले जग आपले मतदारसंघातले प्रमुख प्रश्न जे आहेत, पुणे नाशिक रेल्वे आणि हायवे, यासाठी नाही म्हटलं तरी 40-50 हजार कोटी रुपयाची गरज आहे. सत्तेतला खासदार असला तर 40-50 हजार कोटी रुपये केंद्रातून आणण्यासाठी अडचण येणार नाही. जरी अडचण आली तर आमच्या पाठीमागे अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथभाई शिंदे आहेत. आम्हाला कामं करायची. चुकीचा खासदार जर निवडून दिला तर पुन्हा आपला मतदारसंघ 5 वर्ष मागे जाईल. आपल्या गावोगावी पाहताय तुम्ही, सगळे लोक पस्तावतायत की आम्ही चुकीचा खासदार निवडून दिला, चुकीचा खासदार निवडून दिला. पुन्हा आपल्या अशी वेळ येऊ देऊ नका. या निमित्तानं मला पुन्हा एकदा जाता सांगायचंय की येणाऱ्या 13 तारखेला काही झालं, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. दादा बोलणार मासाकांत पाण्याच्या संदर्भामध्येच आज बैठक इथं ठेवलेली आहे. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातच अजितदादा बोलणार आहेत. त्यामुळं मी बोलण्यासाठी ही सभा ओरिजिनली पारगावला पण घेणार होतो, पण पाण्याच्या प्रश्नामध्ये दादा मार्गदर्शन करणार आहे म्हणून आपण लोणीला घेतलेली. काळजी करू नका, आपला प्रश्नावर हा पाण्याचं सांगणार आहे. आणि म्हणून मला विनंती करायची की 13 तारखेला कुठल्याही परिस्थितीत माझं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. एवढेच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सभेला संबोधित करतायत ज्यांनी केला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी विकासाचा वादा, अर्थात आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नामदार अजितदादा पवार साहेब. पूर्वी प्रत्येकाकडे वेळ होता, प्रत्येकाच्या हातात घड्याळ नव्हतं, म्हणून आता परिस्थिती बदलली. प्रत्येकाच्या हातात घड्याळे आले आणि प्रत्येकाकडे वेळही आली, म्हणून लाख मोलाचा वेळ खर्च करून घड्याळाकडे लक्ष देऊन आपण आलात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. यानंतर आदरणीय दादा. आपले महायुतीचे उद्याच्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उमेदवार आहेत ते शिवाजीराव पाटील. त्यांचा आज वाढदिवस आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं शिवाजीराव पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच विष्णुकाका हिंगे, देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे पाटील, मंगलदास बांदल, विवेक वळसे पाटील, सविताताई बगाटे, अरुण गिरे, इरफान भाई सय्यद, जयसिंग एरंडे, सुनील बानखेले, रुपालीताई भोजने, सुषमाताई शिंदे, गणपतराव इंदोले, अक्षदा शिंदे, रेवतीताई वाडेकर, चंदन सोंडेकर, जयश्रीताई डोके, निलेश थोरात, सचिन भोर, सचिन पानसरे, उर्मिलाताई धुमाळ, बाळासाहेब वाळुंज, रमेश खिलारी, महेंद्र वाळुंज, शिवाजीराव लोंढे, अनिल डोके, अनिल वाळुंज, बाळासाहेब कोचर, मथानी पोकरकर, अशोक अदक, देविदास दरेकर, दिलीप वाळुंज, रवींद्र करंजकिले, भगवानराव वाघ, सावळेराम नाईक, सागर जाधव, किरण डोबळे, प्रकाश गायकवाड, निलेश पडवळ,
आंबेगाव तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील उपस्थित असणारे सर्व माझे ग्रामस्थ, नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 13 तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की चौथ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं 5 वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची। अनेक प्रकारच्या निवडणुका गाव पातळीपासून पार लोकसभेपर्यंत आपण लढवत असतो। प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो। गावामध्ये चुकीचं ग्रामपंचायतीचं पॅनल आलं निवडून तर गावाच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात। आमदार चुकीचा दिला तर विकास कामाला विधानसभेमध्ये फटका बसतो आणि खासदार चुकीचा निवडून दिला तर लोकसभेचा निधी, केंद्राचा पैसा जो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये यायला पाहिजे तो येण्याच्या करता अडचणी निर्माण होतात, जे गेल्या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये झाल्या। माग ज्यांना आपण निवडून दिलं ते आज आपल्या विरोधात पुणे उभे राहिलेले आहेत। माग खरं तर ते राजीनामा द्यायला निघालेले होते, मीच त्यांना थांबवलेलं होतं। ते म्हणाले, दादा मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, मी मालिकामध्ये काम करतो, मी चित्रपटामध्ये काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही असलं काम मला नका सांगू, ते काम बाकीच्यांनी करावं, मी माझं काम करणार, कधीतरी मी त्या ठिकाणी जाणार पार्लमेंटमध्ये आणि प्रश्न माझ्या परीने मांडणार, परंतु मला डे टू डे हे काही बघता येणार नाही। मित्रांनो, शेवटी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरता त्या क्षेत्राची आवड असावी लागते। आता मी आमच्या घरामध्ये बघितलं तर राजकीय क्षेत्रात काम करणारा आमच्या पिढीतला दुसऱ्या पिढीतला मी एकटाच आहे, परंतु मला आवड होती त्याच्यामुळे मी गेले अनेक वर्ष सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करत असतो। ह्याचा बऱ्याच जणांना माहिती आहे, तुम्हालाही कदाचित कानावरती बातमी आली असेल। आताची निवडणूक मात्र वेगळी आगळी आहे। बहुतेक ठिकाणी मी प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच एक हिरवागार परिसर त्या भागात व्हावा ह्या सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो। त्याच्याकरता पाठीमागच्या काळात खरं तर तुमचे आमदार आणि आत्ताचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ज्यांच्यावर तुम्ही अतोनात प्रेम केलं, 7 वेळेला प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं, पण यावेळेस त्यांचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रॅक्चर झालं आणि त्याकरता त्यांना आता ताबडतोब तुमच्यामध्ये सहभागी होता येत नाही, आमच्यासारखं असं उभं राहून भाषण करता येत नाही। त्यांनी मला सांगितलं, दादा व्हीलचेअरवर जाऊन मी भाषण करीन। मी म्हणलं एवढी तसदी घेण्याचं कारण नाही, आम्ही सगळे आहोत, उमेदवार आहे, मी आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत, तुम्ही अशा पद्धतीने करण्याचं काही कारण नाही। तुम्ही पहिल्यांदा तब्येत ठणठणीत करा, तब्येतीची काळजी घ्या, तब्येत चांगली असेल तर मग बाकीच्या पुढच्या गोष्टी आपल्याला करणं कुठं अडचणीचं ठरत नाही। त्यामुळे मला इथल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं की बाबांनो, आज तुमच्या भागामध्ये जी सभा घेतलेली आहे ती सभा होत असताना आपले आमदार, आपले सहकार मंत्री हे आपल्यामध्ये नाही आहेत, ते दवाखान्यात आहेत, त्यामुळे तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे। आज एकेकाळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीपराव हे माझ्या माहितीप्रमाणे 2004 पासून बाजूला एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणुका लढवायला सुरुवात केली। ठीक आहे, तो काळ पण गेला। मी नेहमीच सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचं शत्रू नसतं, विरोधक नसतं, कायमचं, आणि कुणी कुणाचं कायमचं मित्र देखील नसतं। त्यावेळेची परिस्थिती बघून साधारण निर्णय घेत होतात। आम्ही हा विचार करत असतो की बाबा तुम्ही सगळी जाऊन बसलेला बहुजन समाज आहे, मागासवर्गीय आदिवासी समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, ह्या सगळ्यांना ओबीसी समाजाला मदत झाली पाहिजे, ह्या सगळ्या 12 बलुतेदार 18 पगड जातीला मदत झाली पाहिजे। आणि त्याच्यातून कधी कधी आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते, बहुजन समाजाला, गरीब समाजाला इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता सत्तेचा वापर करायचा असतो। सत्ता ही स्वतःच्या करता राबवायची नसते आणि नुसतं विरोधामध्ये राहून पण कामं होत नाहीत, कारण विरोधाला विरोध करत बसलं
तर फक्त आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, उपोषण करावे लागतात, परंतु त्याच्यातनं फार काही हातामध्ये पडतं अशातला भाग नाही. त्यामुळे आंबेगावकरांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती, विशेषतः माझ्या पूर्व भागातील जमलेल्या माझ्या ग्रामस्थांना, की आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये नीटपणे विचार करा आणि 13 तारखेच्या मतदानामध्ये साधारण आपण जवळपास 3 मशीन तुमच्या पुढे येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये पहिलंच नाव शिवाजीराव आढळराव पाटील आहे आणि त्यांची खूण घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या समोरचं बटन तुम्हाला दाबायचं आहे. तेवढं पवित्र काम आपण सगळ्यांनी करा. तुमच्या भागातले जे काही प्रश्नाचा ओहापोह विवेकने केला असेल, इतर मान्यवरांनी केला असेल, कारण आज मी कलमोडीच्या तिकडं धरणाच्या बद्दल पण लोकांनी माझ्या खेड तालुका आणि माझा आंबेगाव तालुक्याच्या बद्दल काही ओहापोह केला. आता मी टाकळी हजीच्या परिसरामध्ये आलो, तिथून पण मला पोपटराव गावडे आणि काही तिथल्या सहकारी मित्रांनी काही भूमिका माझ्यासमोर त्या ठिकाणी मांडली. इथं पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं विवेकने काही भूमिका मांडली. शिवाजीराव आढळराव म्हणले की अजित पवार त्याबद्दल बोलणार आहे, त्याच्यावर त्यांनाही त्या गोष्टीची जाण आहे. दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष घातलं. मित्रांनो, आम्ही 2 जुलैला सरकारमध्ये गेलो. 2 जुलैपासून आजपर्यंत जवळपास माझ्या आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा 600 कोटी रुपयाचा निधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे, वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं दिलेला आहे. जर मी दिलीप वळसे पाटील, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला नसता तर तुम्हाला जसे 600 कोटी आले तसं सुनील शेळकेला आले, आमच्या अतुल बेनकेला आले, आमच्या दिलीप मोहित्यांना आले, तिकडं आमच्या चेतन तुपे असेल, सुनील टिंगरे असेल, अंडा बनसोडे असेल, दत्ता भरणे असेल किंवा मी असेल, आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निधी मिळाला. त्यामुळे आम्ही आमच्या भागामध्ये कामं करू शकलो. आज तुमच्याही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मग 25-15 मध्ये असतील, बजेटमध्ये असतील, आदिवासीमधनं असतील, विभागातनं किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या असतील किंवा आपल्या DPDC मध्ये असतील, आपल्या आदिवासी उपयोजना मधनं असतील, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत असतील, नगरोत्थानमधनं असतील, असे वेगवेगळ्या हेड खाली आम्ही आपल्याला पैसा देऊ शकलेलो आहे. मित्रांनो, जर सरकारमध्ये नसतो तर हे काम झालं नसतं. आज आम्हाला तुमच्या समोर येण्यामागचं कारण की देशामध्ये साधारण कल देशाचा, नागरिकांचा, मतदारांचा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आहे. पुन्हा आपण विरोधी पक्षाचा तिथं खासदार पाठवला तर तो म्हणणार मी विरोधी पक्षाचा आहे, माझ्याकडनं काम होऊ शकत नाही. आज शिवाजीराव आढळराव पाटील, बारामतीतनं सुनेत्रा पवार, माझ्या मावळातनं श्रीरंगाप्पा बारणे किंवा माझ्या पुणे शहरातनं मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार तुमच्या समोर सगळी आपापल्या मतदारसंघात आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांना तर तुम्ही अनेक वर्ष ओळखता. 15 वर्ष त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम केलं. पण मधल्या 5 वर्षात डॉक्टर कोल्हेंना आपला पुणे मुंबई, पुणे नाशिक ह्या रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवता आला नाही. नॅशनल हायवेची सगळी कामं निकाली काढता आली नाही. चाकणमध्ये वाहतुकीची कोंडी किती आहे, माझ्या भोसरीमध्ये किती आहे, वाघोलीमध्ये किती आहे. अनेक ठिकाणी लोकांचे 2-2 तास वाया जातात. मी रिंग रोडचं काम आता हातामध्ये घेतलेलं आहे. 20,000 कोटीचा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला होतोय. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाला पण होणार आहे. ह्या पद्धतीनं आमची कामं चालली. केंद्रातनं पिण्याच्या पाण्याच्या योजना मजिफामार्फत आपण करतो, त्याला केंद्र सरकार 50% रक्कम देतं, राज्य सरकार 50% देतं. हा निधी आपल्याकडे आहे. त्याच्यातनं तुमच्या कुठल्या योजना करायच्या असतील, काही पाईपलाईनमध्ये आहेत, काही अजून व्हायच्या असतील तर त्या करण्याची देखील मित्रांनो आमची सगळ्यांची तयारी आहे. त्याबद्दल आपण काही तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. काही बाबतीमध्ये डिंबा डाळवा कालव्यातनं आवर्तन चालू आहे, त्यातून मीना शाखा, घोड शाखा पाणी सोडणं ह्याबद्दल पण लोकांची मागणी आहे. त्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक ग्रामस्थ शेतकरी म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला नजीकच्या काळामध्ये कळेल, कारण आचारसंहिता जरी चालू असली
तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न, दुष्काळामधले महत्त्वाचे प्रश्न हे सोडवण्याच्या करता सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, याबद्दल दुमत असायचं कुणाचंच काही कारण नाही। अर्थात आचारसंहितेचा भंग न होऊन देता ह्याबद्दल पण कुणाचं काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही। अशा पद्धतीनं काम करत असताना मागच्या काळामध्ये तुमच्या इथं काही योजनेच्या बद्दलची चर्चा झाली। दिलीप वळसे पाटील साहेबांनी जयंत पाटलांशी चर्चा केली, त्याच्याबद्दल सर्वेक्षण 28/4/2022 त्याला मान्यता दिली। नंतर सर्वेक्षण कामाच्या करता साधारण 10,98,000 रकमेची निविदा काढून योजना क्रमांक 1, 2, 3 सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि क्रमांक 2 आणि 3चा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल PIR ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी चाललंय। ह्याच्यामध्ये सदर योजनेमध्ये 0.66 अब्ज घनफूट अशा पाण्याद्वारे लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, खडकवाडी, रानमळा, वडगाव पीर, मांदळवाडी ह्या 8 गावांचा प्रश्न सोडवायचा त्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे। त्याच्यातनं डिंबे उजव्या कालव्यावरून 3 योजनेच्या पाणी योजना उचलून लाभ क्षेत्रातील 7 गावांना पाणी पुरवठा करण्याचं त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे। त्याच्यामध्ये डिंबे कालव्यावरून ठाकरवाडी येथे पाणी साठवायचे आणि ते शिरदाळे पहाडदरा येथे पाणी द्यायचे। योजना 2 मध्ये साधारण धामणी येथून पाणी उचलायचं आहे आणि धामणी खडकवाडी येथे काही क्षेत्राला पाणी द्यायचं आहे। योजना क्रमांक 3 मध्ये त्याच्यात 60.544 वरून पाणी उचलून लोणी येथे पाणी साठवायचे। वडगाव पीर, मांदळवाडी असं 1400 हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली आणायचं आहे। मला एक सांगा, ह्या लोणीला साठवण तलाव आहे का? हा, एक आहे म्हणते, एक नाही म्हणते। मित्रांनो, ह्याबद्दल आता दिलीप वळसे पाटील साहेब आजारी आहेत। मी ह्याच्याबद्दलची माहिती, मला एक नोट आली त्याच्यावर मी आजच घेतलेली आहे। ह्याच्याबद्दल दिलीप वळसे पाटील साहेब खणखणीत बरे झाल्यावर मी दिलीप वळसे पाटील, आमचे देवेंद्र फडणवीस, कारण अर्थ खाते माझ्याकडे, देवेंद्रजींच्याकडे जलसंपदा खातं आहे, त्याच्यावर पाण्याची उपलब्धता हे देत असताना दुसऱ्याचा घास तरी काढून घेता येणार नाही। ते काय आहे काय नाही, आत्ता आचारसंहिता असल्यामुळं मला अधिकाऱ्यांना तसं विचारता येत नाहीये। विवेकने आत्ता मला नोट दिली तेव्हा मी नोट वाचत होतो। मला एक मागं सांगितलं होतं दिलीप वळसे पाटलांनी, त्या कलमोडीचंच ना, तर त्याच्या संदर्भामध्ये मी दिलीप मोहित्यांशी पण चर्चा केली आणि दिलीप वळसे पाटलांशी पण चर्चा केली। तिथं त्या दोघांनाच पाणी पाहिजे आणि दोघांची जास्तीत जास्त आदिवासी गावं मला वाटतं तिथं आहेत, ती आदिवासी गावं कव्हर होत आहेत। इथं विवेकचा जुना जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, सातगाव पठार एक त्याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये इथं विवेकचा पूर्वीचा मतदारसंघ, खरं 2022ला त्यांची सगळ्यांच्या मुदती संपल्या, परंतु नवी बॉडी येईपर्यंत हे सर्रास सांगतात मी तालुका पंचायतीचा सदस्य आहे, हे सर्रास सांगतात मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे। अरे म्हणलं तुमचं 22ला सगळे संपलन कशाचं आहे? आता तिथं तुम्ही इतरांच्या सारखे नागरिक आहात, इतरांच्या सारखे ग्रामस्थ आहात, पण त्यांना तसं म्हटल्यानंतर बरं वाटतं म्हणून आम्ही पण त्यांना म्हणून देतो, कुठं काय आपलं बापाचं जायचं म्हणा, त्याच्यामध्ये काही आमचं म्हणणं नाही, आमच्या शुभेच्छा आहेत, तो भाग अलहिदा। माझं त्याच्याबद्दल तुम्हाला असं सांगणं आहे की या संदर्भामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे अशी माझी माहिती मला आत्ता विवेकने दिलेली आहे आणि मी, दिलीपराव, देवेंद्रजी आम्ही बसून ह्यामध्ये पाणी उद्याच्याला शिवाजीराव पण खासदार होणारच आहे, त्याच्यावर शिवाजीरावांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व करावं लागेल। त्या अशा पद्धतीनं आपण कितीची योजना आहे, किती कोटी, आम्ही काय करतोय आता उपसा सिंचन योजना आम्ही सोलरवर घ्यायला सुरुवात केली, म्हणजे विजेचं बिलच तुम्हाला आलं नाही पाहिजे। मी आत्ता माझ्या इथली पुरंदर, जनाई, सिरसाई ह्या 3 योजना यंदा बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि टप्प्याटप्प्यातनं महाराष्ट्रातल्या मोठ्या
राज्य सरकारच्या मालकीच्या योजना ह्या सोलर पॅनल तिथं बसवायचे, त्याच्यातनं वीज तयार करायची, तेवढी वीज महावितरणला द्यायची, जेणेकरून विजेचं बिल येणार नाही, फक्त पाणीपट्टी येईल आणि फक्त मेंटेनन्स खर्च येईल. त्यामुळे ह्या योजना आपल्याला परवडतील. आता अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक पंप सोलरवर पण चालतात, पण ते सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालतात. आपल्याला हरकत नाही, त्यावेळेस उजेड असतो, लोकांना पाणी धारायला सोपं जाईल. नंतर पंप बंद झाले तरी लोक रात्री आपापल्या घरी राहतील, पुन्हा सकाळी येतील. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना मी, दिलीपराव, शिवाजीराव आढळराव पाटील, आम्ही जर शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले आहोत. आता कोल्हेला आपण निवडून दिलं, कोल्हेने 5 वर्ष संपर्क ठेवला नाही. आता कोल्हे काही बोलायला लागलेत, मी दादांना पालकमंत्री म्हणून एवढे निवेदन दिली, पण दादांनी मला निधी दिला नाही. मी असा भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही. मी सगळ्यांना निधी देतो, कारण ते सगळेजण प्रतिनिधी असतात. परंतु आता कुठला मुद्दा राहिला नाही, दिलं ढकलून माझ्यावर की मी निवेदन दिले आणि मला निधी दिला नाही. मग त्यावेळेस मी मीटिंगमध्ये असताना तिथं सगळ्यांच्या देखत उठून का नाही सांगितलं की दादा, हे पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे, मला निधी पाहिजे, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता आहे. तेव्हा तर कधी काही बोललेच नाही मीटिंगमध्ये. बऱ्याचदा मीटिंगला यायचेच नाही. का तर मालिकेचं शूटिंग, त्यांना ते महत्वाचं, तुमचं काम महत्वाचं नव्हतं. ही त्यांची भूमिका. आदिवासी लोक म्हणले, दादा 5 वर्षात आमच्याकडे बाबा फिरकलाच नाही. आता मात्र असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे सगळं अशा प्रकारचं एकंदरीत त्यांची भूमिका आहे. त्यांना अजिबात राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. ही बाब आंबेगावकरांनी ध्यानामध्ये घ्यावी. आंबेगावकरांच्यावर जबाबदारी फार आहे, कारण आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघात आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य तुम्ही दिलं पाहिजे. त्या तुझा बूथ कोणता रे? बूथ बूथ किती मतदार आहेत? नाही, तुझ्या बूथवर. अरे 2700चा बूथच नसतो, हाणतोय तर कडाके. त्यामध्ये बरं गडबडीत मी प्रश्न विचारला, त्याच्यामुळे तो गडबडलेला आहे. आता तो त्या शांतपणे मला सांग. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अतिशय उत्साहाने घोषणा देता, ते चांगलं आहे वातावरण निर्मितीला, पण कालच्या मतदानामध्ये टक्केवारी महाराष्ट्रामध्ये चांगली नव्हती. माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या इथंच त्यातल्या त्यात बरी झाली, 70% मी पोचलो, बाकीचे 60% पण पोचले नाही. त्याच्यामुळे आमचं मतदान 60% झालं. ते फार भूषणाव नाही आहे. हे माझ्या मागासवर्गीय समाजाला संविधान बदलणार, घटना बदलणार, काहीतरी खोटं नाटं सांगतात, इथनं पुढं निवडणुका होणार नाही, हे दादांत खोटं आहे. हे दादांत खोटं आहे. कारण नसताना गैरसमज करतात. मुस्लिमांच्या मध्ये गैरप्रकार समज करतात की तुम्हाला आता पाकिस्तानमध्ये पाठवून देणार, असं काहीतरी विरोधक सांगतात. त्याच्यात काहीही तथ्य नाही. आंबेगावकरांनो, तुम्ही जसा विश्वास आमच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्यावर टाकलेला आहे आणि त्यांनी पण तुमचा विश्वास सार्थ ठरवला. ह्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता अहोरात्र त्यांनी कष्ट घेतले. भीमाशंकर कारखाना आज नंबर 1चा कारखाना आहे. शरद बँक आज नंबर 1ची बँक आहे. तुमच्या संस्था आज नंबर 1च्या चाललेल्या आहेत. शिक्षणाचं बरंच मोठं जाळं हे तुमच्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरने फिरत असतो त्यावेळेस मला ते दिसत असतं. आत्ताही शिवाजीराव आढळरावांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी जाऊन आलेलो आहे. त्याच्यावर जे चांगलं आहे ते चांगलं आहे. इतरांनी काही केलं नाही, करण्याची त्यांची मानसिकता नाही. का तर ते अभिनेता आहेत, का तर ते कलाकार आहेत, का तर ते सेलिब्रिटी आहेत. मग आपल्याला उपयोग काय? मग तुमची माझी मुलं कुठं जाणार? तुमच्या आमच्या मुलांना शिक्षणाला सुविधा कोण देणार? या एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला माझ्या परिसरातल्या जमलेल्या लोणीच्या विशेषतः माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची की बाबांनो, मागं जे काही घडलं ते आता परत उकरत बसू नका. आता नवी सुरुवात आहे.
त्या नव्या सुरुवातीच्या निमित्तानं तुमचे हे जे काही सर्वेक्षण झालंय त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याला निधी लागणार आहे. ही ऑर्डर आहे, ही नोट आहे, ऑर्डर नाही, ही नोट आहे. परंतु ती ज्या तारखा आहेत त्या 19, 20 अशा सालातल्या तारखा आहेत आणि नंतरची शेवटची तारीख आहे ही महामंडळाला मान्यता 20/6/2022 आहे, कारण कार्यारंभ आदेश हा 5/9/2022 आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे प्रस्ताव आहेत, आज अधिकारी सगळे निवडणूक आचारसंहितेच्यामुळं त्या गडबडीत अडकलेले आहेत. कारण तेच आता मतपेट्या वगैरे मशीन वगैरे त्यांच्यावर जबाबदारी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या दिलीप वळसे पाटलांनी खूप बारकाईनं अभ्यास केला, दिलीपरावांनीच खरं लक्ष घातलं. त्याच्यामुळे माझ्या शिरूर तालुक्यामध्ये आणि जिथं हा दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पाणी आणण्याच्या करता ते प्रयत्नशील आहेत. आम्ही त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये सहकार्य देऊ. आपले देवेंद्र फडणवीस पण सहकार्य देतील आणि जे पाणी उपलब्ध होईल ते पाणी तुमच्या शिवारामध्ये देण्याच्या करता जो काही खर्च येईल तो खर्चाची तरतूद देखील आम्ही करण्याचं निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू. पण आपल्याला त्याच्याकरता शिवाजीराव आढळराव पाटलांना लोकसभेमध्ये पाठवावं लागेल. जर ह्याला जास्त निधी लागला तर केंद्र सरकार पण निधी देऊ शकतं. परवा मी सांगलीला संजय काका पाटलाच्या सभेला गेलेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, दादा टेंबू-ताकारी म्हैसाळच्या करता मोठी योजना होती, केंद्रातनं आम्ही निधी आणला आणि मोदी साहेबांनी अमित भाईंनी दिला. आपल्या योजनेच्या बद्दल एकंदरीत कॉस्ट काय आहे हे अजून पुढे आलेलं नाहीये. जर मिळत असेल, आटोक्यात असेल तर मीच तुम्हाला बजेटमध्ये तरतूद करून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यांची संमती घेऊन आपण ते काम करू शकतो. पण ती जर रक्कम मोठी असेल तर मग मात्र आपल्याला आपल्या खासदाराचा उपयोग करून घेऊन त्यांना दिल्लीला न्यावं लागेल, दिल्लीला संबंधित मंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की तुमच्या विचाराचा खासदार आम्ही पाठवलेला आहे, आता तुमचा केंद्राचा पैसा आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आमचे हे प्रश्न मार्गी लागत नाही. तुमचं एकंदरीत बजेट मोठं आहे आणि तुम्हाला ते देणं शक्य आहे, त्याकरता आम्हाला द्या. त्याकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे. अजिबात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. ती ही निवडणूक नाहीये, हे पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बऱ्याच निवडणुका आल्या गेल्या, आता कुठं काहीतरी आपल्याला आता त्याच्यातनं एक मार्ग सुचलेला आहे आणि त्या मार्गाच्या मागं दिलीप वळसे पाटील लागलेत, बाकीचे पण प्रयत्न करतायत. म्हणून माझी लोणीकरांना सूचना आहे की आपण ह्या बाबतीमध्ये अतिशय गंभीरतेनं, आम्ही जसं आमच्या भागामध्ये सगळे एकत्र आलो, सगळे म्हणजे हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, अजित पवार, राहुल कुल, रमेश थोरात, विजय शिवतारे, दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, अशा आम्ही ह्या 4-5 तालुक्यामध्ये एकत्र आलो. का आलो? त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. लोकांना त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो, त्याच्यामध्येच एक आर्थिक सुबत्ता त्या शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण होती आणि हे काम आम्हाला करायचं आहे. म्हणून शिवाजीराव आढळरावांनी आणि सगळ्यांनी मिळून ही सभा जाणीवपूर्वक इथं घेतली. त्याच्यामध्ये तुमच्या इथं कसं आहे, 4ला सभा असली की तुम्ही 5ला येणार, त्याच्यात मी 4ला म्हणजे 4ला येतो, त्याच्यावर माझा पण वेळ जरा वाया गेला. आता मला ओतूरला सभेला जायचं, हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर उडत नाही, त्यामुळे माझी अडचण आहे. परंतु अनेक बरेचसे पुढचे मुद्दे आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्दाचा पक्का आहे. आज आम्ही सगळेजण एकोप्याने सरकार चालवतो, आमच्यात कुठेही एकमेकाच्या मध्ये अंतर नाही. काही जण अंतर पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु आमची भूमिका स्वच्छ असल्यामुळं कुणालाही तशा प्रकारचं यश येत नाही. तुम्ही मात्र आशीर्वाद द्या, भावनिक होऊ नका. ही भावनेची निवडणूक नाहीये. भावनिक होऊन तुमच्या भागामध्ये पाणी येणार नाही. मी माझ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, भोरवेल्ला, मुळशी, हवेली आणि ह्या भागामध्ये तेच सांगितलं, बाबांनो भावनिक व्हायचं कारण नाही. आता आपल्याला आपला फायदा कशात आहे, आपला भलं कशाने होणार आहे आणि आपले आमदार 60 टर्मचे, आपले मंत्री सहकार खात्याचे हे ज्यावेळेस आजारी पडलेत
त्यावेळेस उलट तुमची जबाबदारी दुपटीनं वाढते. ती जबाबदारी तुम्ही पार पाडा. उलट दिलीपरावांना पण हुरूप येईल किंवा मी न जाता लोकांनी माझ्या प्रेमाखातर, माझ्या शब्दाखातर, माझ्या आव्हानाखातर एवढ्या मताधिक्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्लीत पाठवलंय. त्यामुळे आता हे प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका दिलीपराव पण घेतील, मी पण त्यांना सपोर्ट करेन. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची देखील आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना करतो. राज्यामध्ये जरा दुष्काळी परिस्थिती आहे, त्याचंही भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देतो, 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा उतरवतोय. 6,000 रुपये शेतकऱ्याला वर्षभराला मोदी देतात, 6,000 रुपये आम्ही राज्य सरकारकडनं देतोय. 12,000 रुपयाला आता सुरुवात झालेली आहे. उद्याच्याला आणखीन काही माझ्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. ते जाहीरनाम्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत. त्याचंही आपण आकलन करा, त्याच्याही बद्दलची माहिती घ्या. तुम्हाला लक्षात येईल की नाही बाबा हे पण चांगल्या पद्धतीनं पुढे चाललेत, ह्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे. ह्यांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करून चौथ्यांदा शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार मारण्याच्या करता लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे. हा निश्चय, हा दृढ निश्चय आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या महिलांनी, आमच्या पुरुष मंडळींनी करावा. विवेक, मी तुला सांगतो की तुझी नोट आज माझ्याकडे आहे. त्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपली की सिंचन भवन आपल्याच पुण्यामध्ये, तुम्ही माझ्याकडं सतत येत चाला आणि हे कामाचा निपटारा करून घ्या. मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मी उगीच चकाट्या पिकवणारा नाही, फिरणारा नाही आहे. ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आणि एक चांगल्या प्रकारची संधी दिलीपराव वळसे पाटलांच्या दूरदृष्टीतनं आणि विवेकच्या पाठपुराव्यामुळं, बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या, महायुतीच्या माझ्या नेते मंडळींच्या पाठपुराव्यामुळं ही तुम्हाला जी चालून आलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीचं राख रांगोळी करायची हे आपण ठरवणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही त्याचं सोनंच कराल आणि तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्या. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.